17 लोकांच्या 17 तरा म्हणतात ते काही खोटं नाही. तसंच काहीसं आषाढी एकादशीच्या दिवशी माझ्या घरी झालं. मला खायचं होतं कटलेट आणि पप्पांना खायचं होतं साबुदाणा खिचडी. आणि मग काय मम्मीला दोघी बनवणं भागच पडलं. मग मम्मीने काय केलं, छानपैकी असा मस्त बटाटा तर उकडलेलाच होता. मग बटाटा छान असा चिरून घेतला, म्हणजे कुस्करून घेतला, त्यात थोडासा भिजवलेला साबुदाणा घातला. आणि मग त्याच्यामध्ये ना आम्ही खरं तर तिखट घरीच बनवतो, तिखट घातलं, त्यामुळे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं. शेंगदाण्याचं कूट ना मम्मी घरी बनवूनच ठेवते नेहमी, कारण तिला डॉक्टरांनी शेंगदाण्याचं कूट आणि गूळ वगैरे खायला सांगितलंय, म्हणून ते नेहमी असतंच घरामध्ये. आणि आता भरपूर लोक मला असं म्हणणार की शेंगदाण्याची मिरची कशी टाकते वगैरे, ती उपवासाला चालते नाही चालते. तर आम्ही मिरची बाहेरून आणत नाही, शेंगदाण्याचं तिखट असतं ते बाहेरून आणत नाही. मम्मी घरीच मिरच्या वाळवते आणि त्याचं तिखट बनवते आणि ते उपवासाला चालतं, म्हणून आम्ही तेच टाकलं, कारण त्याच्याने चव छान लागते. आणि मम्मी नेमका ठेचा बनवायची विसरून गेली होती, कारण की खूप कामं होते घरी. आणि त्याच्यामध्येही तिने मला आठवण दिली की कटलेटचा आणि साबुदाणा खिचडीचा आषाढी स्पेशल व्हिडिओ बनव, त्यामुळे मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला खरं तर. आणि कटलेटसाठी तिने असं मस्तच पैकी मिश्रण सगळं एकत्र करून घेतलं, छान त्याला कुस्करून घेतलं, व्यवस्थित एकजीव केलं मिश्रण. कारण ते मिश्रण जर एकजीव नाही केलं ना त्याची टेस्ट नाही येत. त्याच्यामध्ये छान असं शेंगदाण्याचं कूट, तुम्ही साबुदाण्याचं पीठ वगैरे पण टाकू शकतात, किंवा राजगिऱ्याचं पीठ किंवा आपलं केळीचं पीठ, केळीच्या याचं पीठ असतं ते पण टाकू शकतात. आणि मग काय मम्मीने छोटे छोटे कटलेट्स बनवले. हे एक लक्षात ठेवायचं, म्हणजे साबुदाणा वड्यापेक्षा ना कटलेट खूप छान लागतात, जास्त ऑइली पण नसतात आणि खायला पण जरा हेल्दी असतात. साबुदाणा वडा कसा थोडा जास्त ऑइली होतो आणि तुम्हाला फारसा काही आवडत नाही आणि मम्मीलाही आवडत नाही, म्हणून मग बनवलं. याचं थालीपीठ वगैरे पण बनवू शकतात, ते सुद्धा खूप सुंदर लागतं. फक्त कटलेट बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जे आपण कटलेट थापतोय ना ते एकदम बारीक आणि पातळ थापायचे. थोडे जर जाडसर थापले ना तर ते मध्ये कच्चे राहून जातात. आणि आपण थोडं मीडियम लो फ्लेमवरती करायचे आणि मंद आचेवरती आरामात होऊ द्यायचे. एकदम छान बनतात आणि कुरकुरीत होतात, एकदम मस्त, टेस्टलाही खूप छान लागतात. माझ्या घरी उपवास असले की नेहमी मम्मी आणि माझ्यासाठी आम्ही बनवत असतो. पप्पांना काही फारसे आवडत नाही कटलेट. हे पप्पांना असं वाटतं की हे काय, म्हणजे खायचा तर साबुदाणा वडाच खायचा. पप्पांना फारसा साबुदाणा वडाही आवडत नाही. पप्पांना उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडीच असते. त्यांना साबुदाणा खिचडी प्रचंड आवडते, म्हणजे कधी कधी तर ते फक्त साबुदाणा खिचडी खाण्यासाठी उपवास करत असतात. आणि मग हे मम्मीने छानपैकी मला आवडतात म्हणून कटलेट बनवले. मम्मीची माया अशीच असते ना, आपण जे म्हटलो ते नेहमी आपल्याला खायला प्यायला बनवून देत असते. तिला इतके कामं होते, आषाढीला बाहेर गावी जायचं होतं तरी सुद्धा तिने माझ्यासाठी कटलेट मला छान असे मस्तपैकी बनवून दिलेत. खूप सुंदर झाले होते चवीला. आणि खरं तर त्यातले 3 कटलेट, 5च कटलेट झाले होते ना, तर त्यातले 3 कटलेट मी खाल्ले आणि 2 कटलेट तिने खाल्लेले. आणि मग एवढं चांगलं आम्ही बनवतच होतो तर तिनेच फरमाईश केली की मग आज आपण ना आषाढी स्पेशल थाळी बनवूया, म्हणून तिच्याच सांगण्यावरतून मी थाळी बनवली. आणि मग पप्पांनी तिला बोलले की आता तिच्या कटलेटचे व्हिडिओ काढले, मग माझ्या पण साबुदाणा खिचडीचे व्हिडिओ काढ म्हणून. मम्मी म्हणते साबुदाणा खिचडी काय, ती तर सर्वांनाच बनवता येते वगैरे. पण मग पप्पांना असं झालं की तुझ्या कटलेटचे व्हिडिओ काढले, मग माझ्या साबुदाणा खिचडीचा व्हिडिओ का नाही काढायचा, म्हणून मग पप्पांनी जबरदस्ती त्याचाही व्हिडिओ घ्यायला लावला की. आणि पप्पा मला म्हटले पण की तो पोस्ट करायचा आहे बरं का, नाहीतर मी बघेल तू पोस्ट नाही केला तर. म्हणून मग साबुदाणा खिचडीचा पण मी व्हिडिओ बनवला आणि तो आता मी टाकणार आहे चॅनलवरती, बघा तुम्ही. आणि पप्पांना खरं तर साबुदाणा खिचडीमध्ये बटाटा आवडत नाही, पण होता बटाटा शिल्लक थोडासा कटलेटमधला उरलेला. मग मम्मीने पप्पांना सांगितलं मी टाकते आणि मग नंतर काढून घेईन. पण जेव्हा ॲक्च्युली त्यांना सर्व केला तेव्हा म्हणतात खूप छान लागतोय बटाटा घातलेला, यानंतर ना बटाटा घालूनच साबुदाणा खिचडी बनवत जा, कारण त्यांना आवडत नाही. त्यांना साबुदाणा खिचडी म्हटलं की असं प्लेन आवडतं आणि त्यांना ना असं म्हणजे मिरची वगैरे पण बारीक चिरलेली आवडत नाही. आणि मम्मीने मग छान बनवायचं होतं म्हणून छान मिरच्या पण तळून घेतल्या, तोंडी लावायला वगैरे आपण जे म्हणतो ते खूप छान लागतं. बाकी तिने उरलेला जो साबुदाणा होता, बटाटा आधी तळून घेतला, नंतर शेंगदाण्याचं कूट वगैरे घातलं. मी म्हटलं ना आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट भरूनच ठेवलेलं असतं, मम्मीला खायला सांगितलंय म्हणून. मग त्याच्यातच तिने मीठ वगैरे घालून घेतलं, त्याला एकजीव करून घेतलं सगळं आणि मस्तपैकी अशी फोडणी दिली तिने साबुदाणा खिचडीला. खूप सुंदर झाली होती साबुदाणा खिचडी पण. आणि तरी सुद्धा पप्पा मंदिरातली थोडी खिचडी घेऊन आले होते तर ती सुद्धा खाल्ली. पपई पाठवलं होतं मावशीने, मग पपई, तळलेल्या मिरच्या, कटलेट, थोडासा साबुदाणा पप्पांचा मी जो घेतला होता खायला, ढापला होता,
कारण पप्पा म्हटले होते की थोडासा साबुदाणा घे, त्याचाही व्हिडिओ काढ. मावशीकडे गेलो होतो एक दिवस आधी, तर तिथून वेपर्स आणले होते, बटाट्याचे वेपर्स आणले होते, काही तिखट बटाट्याचे वेपर्स आणले होते. माझ्यासाठी केळीचे वेपर्स आणले, म्हणून पप्पासाठी बटाट्याचे वेपर्स आणलेले, कारण पप्पांना बटाट्याचे वेपर्स खूप आवडतात. काही शेंगा उकळल्या होत्या. आषाढी एकादशी असली की असंच असतं आमच्याकडे, सगळं सागर संगीत जेवण बनवलं होतं. संध्याकाळी छान हेल्दी काहीतरी हवं म्हणून कच्च्या केळाची भाजी आणि केळीच्या पिठाची दशमी, त्याच्यात थोडं राजगिराचं पीठ मिक्स केलं होतं. तेही खूप छान होतं. याची पण कधीतरी मी डिटेलमध्ये रेसिपी पाठवेल. खूप छान लागतात केळीच्या पिठाची दशमी, केळीची भाजी. खरं तर बटाट्याची भाजी पण